आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। रायगडच्या ग्रामीण रुग्णांची आर्थिक लूट थांबवा, खाजगी रुग्णालयाचा मनमानी शुल्काला लगाम घालण्याची प्रसाद भोईर यांची मागणी। नागोठणे रोशन पत्की। रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक गंभीर आजारांवरील उपचाराच्या सुविधा उपलब्ध नसल्याने हजारो गरजू रुग्णांना उपचारासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो। मात्र याच रुग्णांकडून उपचार, शस्त्रक्रिया, आयसीयू तपासण्या आणि औषधाच्या नावाखाली मनमानी व अवाजवी शुल्क आकारले जात असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबाची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासमोर उपस्थित केला। भोईर यांनी सांगितले की पेन, उरण, कर्जत, खालापूर, सुधागड, रोहा, माणगाव, तळा, महाड, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा आणि पोलादपूरसह रायगडच्या विविध तालुक्यातील रुग्णांना अत्यावश्यक उपचारांसाठी पनवेलमधील खाजगी रुग्णालयांमध्ये यावे लागते। अशावेळी रुग्णांच्या अडचणीचा फायदा घेत काही रुग्णालयाकडून अवास्तव शुल्क आकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने समोर येत आहेत। त्यामुळे अनेक कुटुंबांना कर्ज काढावे लागत असून काहींना उपचारासाठी मालमत्ताही विकावी लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने सर्व खाजगी रुग्णालयांना उपचार शुल्काची अधिकृतपणे दरसूची जाहीर करणे बंधनकारक करावे, स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र सुरू करावे, शुल्क नियंत्रणासाठी विशेष तपासणी यंत्रणा स्थापन करावी, तसेच मनमानी शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। यावेळी प्रसाददादा भोईर म्हणाले, पनवेलमधील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण केवळ पनवेलचे नसून संपूर्ण रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असंख्य गरजू नागरिक आहेत। त्यांच्या आजारपणाचे भांडवल करून आर्थिक लूट करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही। प्रशासनाने तातडीने कठोर नियंत्रण यंत्रणा उभी करून सर्वसामान्य रुग्णांना न्याय द्यावा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनतेच्या हक्कासाठी तीव्र लोकशाही आंदोलन उभारेल। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।